हे जे प्रकरण आहे, तर हे देखील फसवणुकीचाच प्रकार आहे. मात्र त्याच्यामध्ये विशिष्ट धर्माची लोक असल्यामुळे ते अधिक संवेदनशील झालं, लवकर संवेदनशील झालं. जी एक मुलगी होती, तर ती मॉडर्न असलेली अशी मुलगी होती आणि तिच्या वागणुकीमध्ये अचानक बदल झाला. मग ती सलवार कमीज घालायला लागली. काय ओढणी डोक्यावर घ्यायला लागली आणि मग तिने उपवास वगैरे धरले. अशा गोष्टी झाल्या. तर घरच्या लोकांना खूप आश्चर्य वाटलं, की असं कसं ड्रास्टिक इतका चेंज झाला. घराचं जे काही प्रकरण उघडकीस आलेलं आहे, तर त्याच्या किमान 1 महिना आधी हे प्रकरण पोलिसांकडे आलेलं होतं. काही महिला कॉन्स्टेबल ज्या होत्या, तर त्या म्हणजे साध्या वेशांमध्ये, महिला मुलींच्या वेशामध्ये त्या कंपनीत वावरत होत्या. त्या त्यांच्या मित्र-मैत्रिणींमध्ये सहभागी होत होत्या. त्या ऑब्झर्व्ह करत होत्या, की हे नेमकं काय घडतंय. त्या WhatsApp ग्रुपवर त्या लक्ष ठेवून होत्या. म्हणजे एक असा पण मुद्दा समोर आला पोलिसांच्या तपासामध्ये, की हे जे काही व्हिडिओ तयार केलेत, तर हे व्हिडिओ स्वतः खरातने तयार केलेत. मुलं आई-वडिलांना मोकळेपणाने सांगू शकत नाहीयेत आणि सगळेजण मोबाईलमध्ये बिझी आहेत. एकमेकांशी बोलायला कोणी तयार नाहीये. हां, तर या ज्या काही सगळ्या कौटुंबिक परिस्थिती आहे, तर याच्यातनं हा कुटुंबांनाच मार्ग काढावा लागणार आहे. नाहीतर जिथं कुठं ज्याला आपण काय म्हणतो, एखादा असा जर दुवा मिळाला, कमकुवत दुवा, तर तो निश्चितपणे यापुढेही हेरला जाईल आणि तो अशा गोष्टींच्या आमिषाला आणि अशा गोष्टींना बळी पडत राहणार आहे. पोलीस यंत्रणेचं यश याच्यामुळेच आहे, की ते त्यांना विश्वास देऊ शकले. पीडित तक्रारदार समोर आले. हे जर तक्रारदार अजून वाढत गेले, तर गुन्ह्यांची संख्या अजून वाढत जाईल. त्या प्रकरणाची व्याप्ती अजून वाढत जाईल. नमस्कार, मी निखिल. द ऑडिबनमध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. गेल्या काही आठवड्यांपासून म्हणा किंवा महिन्यांपासून नाशिक जिल्हा बऱ्याच चर्चेत आहे. आधी अशोक खरात प्रकरण झालं, त्यानंतर रवींद्र एरंडे प्रकरण, तशाच पद्धतीचं होतं तेही. आणि आता एक नवीन प्रकरण तिथे सुरू झालेलं आहे, ते म्हणजे ज्याला कॉर्पोरेट जिहाद असं म्हणून ओळखलं जात आहे. तसं खरंच काही आहे का? आणि नाशिकमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रकरणं बाहेर येण्याची नक्की काय कारणं आहेत? पोलीस यंत्रणा खरंच एवढी सक्षम झालेली आहे का? नाशिकमधली गुन्हेगारी आणि इतर गोष्टी वाढलेल्या आहेत, या सगळ्या संदर्भाने आज आपल्याला चर्चा करायची आहे. आणि त्यासाठी माझ्यासोबत आहेत नाशिक पुढारीचे निवासी संपादक डॉक्टर राहुल रनाळकर सर. सर, स्वागत आहे आपलं द ऑडिबनमध्ये. नमस्कार. थँक यू. निखिल. सर, पहिला प्रश्न आत्ताच्या गोष्टीपासून सुरुवात करूया तसं. काय नक्की घडलंय त्या कंपनीमध्ये? 9 FIR आतापर्यंत दाखल झालेल्या आहेत, 6 जणांना अटक झाली असं सांगितलं जात आहे. काय आतापर्यंतची या प्रकरणाची अपडेट आहे? काय सांगाल त्याबद्दल? नाही, खरं म्हणजे मल्टीनॅशनल कंपनीमध्ये जो एक धर्मांतर किंवा लव्ह जिहाद किंवा कॉर्पोरेट जिहाद अशी जी काही त्याला नावं दिली जात आहेत, हा जो सगळा प्रकार आहे, तर याच्यामध्ये आतापर्यंत 7 जणांना अटक झालेली आहे. त्याच्यामध्ये 6 पुरुष आहेत, 1 महिला आहे आणि एक संशयित महिला अजून फरार आहे. तिच्या मागावर पोलीस आहेत आणि एकूण 9 गुन्हे दाखल या प्रकरणामध्ये झालेले आहेत आणि संबंधित आरोपींना पोलीस कोठडी सध्या मिळालेली आहे. कालचं अपडेट असं होतं, की त्याच्यामध्ये ज्या HR मॅनेजर होती, तर तिला क्राईम ब्रांचने अटक केली पुण्यामधनं आणि तिला इथं नाशिकला पोलीस कोठडी सुनावलेली आहे. तर असे या सगळ्या प्रकरणाचे अपडेट आहेत आणि जसं तुम्ही सुरुवातीला म्हटलात निखिल, की हे वारंवार नाशिकमध्ये का घडतंय किंवा अशा पद्धतीचे प्रकार सगळे समोर येत आहेत. म्हणजे एक तर असं आहे, की नाशिकमध्ये असले प्रकार समोर येण्याचं कारण म्हणजे मला असं वाटतं, की याच्यामध्ये तक्रारदार समोर येत आहेत आणि त्याच्यामध्ये ठोस पुरावे समोर आलेत. त्याच्यामुळं ही प्रकरणं समोर येत आहेत आणि एका मागोमाग एक समोर येत आहेत, तर याला तसा काही स्पेसिफिक अर्थ नाहीये, की नाशिकमध्ये असं का होतंय. कारण म्हणजे माझं एक पत्रकार म्हणून माझं ऑब्झर्वेशन असं आहे, की असले प्रकार जे आहेत म्हणजे हे माझ्या मते हे सगळे फसवणुकीचे प्रकार आहेत. मग ते काय गैरफायदा घेणं, फसवणं, लुबाडणूक करणं, पैशाची आमिष दाखवणं, आर्थिक शोषण करणं, मानसिक आणि शारीरिक शोषण करणं, शारीरिक अत्याचार करणं, ब्लॅकमेलिंग करणं. तर हे जे काही प्रकार आहेत, तर हे सर्वत्र घडणारे प्रकार आहेत. याच्यामध्ये हे फक्त नाशिकमध्ये घडतात असं नाहीये. पण हे जेव्हा महिलांच्या संदर्भातले हे जे प्रकार आता समोर येत आहेत, तर याच्यामध्ये पोलीस यंत्रणेचं कौतुक यासाठी करायला पाहिजे नाशिकच्या, की त्यांनी ज्या फिर्यादी महिला आहेत, तर त्यांची आयडेंटिटी आम्ही लीक होऊ देणार नाही, त्यांना विश्वास देणं आणि त्यांना सांगणं, की तुम्ही समोर या, तुम्ही तक्रार द्या, आम्ही याच्यामध्ये कारवाई करतो. तर याच्यामध्ये निश्चितपणे नाशिकच्या पोलिसांना यश आलेलं आहे, असं निश्चित म्हणता येऊ शकतं. हां, कारण सहसा महिला पुढे येत नाहीत, कारण त्याच्यामध्ये बदनामी होते
नाव खराब होतं, समाजामध्ये नाव खराब होतं. त्यांना अनेक प्रकारचे अडचणींना सामोरं जायला लागतं. ज्या नोकरी करणाऱ्या महिला आहेत, तर त्यांना अनेक प्रकारच्या अडचणी होतात, कुटुंबामध्ये अडचणी होतात. अशा खूप साऱ्या गोष्टी घडतात. म्हणजे त्याला अनेक कंगोरे आहेत या गोष्टीला. त्यामुळे सहसा अशा प्रकरणांमध्ये महिला समोर येत नाहीत. त्यांना कुठंतरी आमिष दाखवून म्हणा किंवा दमदाटीने, भीती घालून त्यांना सांगितलं जातं, की असले प्रकार उद्योग तुम्ही करू नका, अन्यथा तुम्हाला भोगावं लागेल. अशा धमक्या दिल्या जातात. अशा सगळ्या गोष्टी घडतात आणि या प्रकरणांमध्ये देखील त्या घडलेल्या असतील. परंतु पोलीस यंत्रणेचं यश याच्यामुळेच आहे, की ते त्यांना विश्वास देऊ शकले. पीडित तक्रारदार समोर आले. हे जर तक्रारदार अजून वाढत गेले, तर गुन्ह्यांची संख्या अजून वाढत जाईल. त्या प्रकरणाची व्याप्ती अजून वाढत जाईल. मग त्याला पुन्हा राजकीय अंग आहेतच या सगळ्या विषयाला. मग त्याच्यामध्ये राजकीय प्रतिक्रिया येतात. मग त्याच्यामध्ये राजकारण करण्याचा प्रकार होतो आणि हा विशिष्ट पक्षांकडनं होत नाही. ज्या पक्षांना सोयीचं असतं त्या पद्धतीने तशा पद्धतीचे स्टेटमेंट्स येत राहतात आणि मग त्याला वेगवेगळी दिशा मिळत राहते किंवा काही वेळेस दिशा भरकटते. परंतु मला आता तरी सध्या असं वाटतंय की हे दोन्ही तिन्ही प्रकरणं जी आहेत ही सगळी ट्रॅकवर आहेत आणि जे ज्या मल्टीनॅशनल कंपनीच्या संदर्भातला उल्लेख तुम्ही केला, तर हे जे प्रकरण आहे तर हे देखील फसवणुकीचाच प्रकार आहे. मात्र त्याच्यामध्ये विशिष्ट धर्माची लोक असल्यामुळे ते अधिक संवेदनशील झालं, लवकर संवेदनशील झालं आणि हे स्वाभाविक आहे आणि अशा पद्धतीने होतच. मग तिथे तुम्ही महिला हिंदू असल्या आणि पुरुष तिथं जर मुस्लिम असले तरी असले होतात किंवा जर महिला मुस्लिम असल्या आणि पुरुष हिंदू असले तरी असले प्रकार होतात. त्याला धार्मिक रंग दिला जातो आणि त्यातनं ह्या गोष्टी घडतात आणि त्या दृष्टीने जर ते ठरवून ती जर मोडस ऑपरेंडी जर पोलीस सगळे उद्ध्वस्त करू शकले, तर मला असं वाटतं की जो धर्मांतर विरोधी कायदा आहे, जो कायदा चर्चेसाठी टेबलवर ठेवलेला आहे गेल्या अधिवेशनामध्ये, तर तो जर पारित झाला आणि त्याची जर कलमं याला पुढे जाऊन लागली किंवा हे नसेल तर अजून पुढची कुठली प्रकरणं आली अशा स्वरूपाची, त्याला जर लागलं तर त्याला खूप मोठा ब्रेक बसेल किंवा त्याचे डायमेन्शन्स बदलतील अशा स्वरूपाच्या गुन्ह्यांचे. तर हे नक्कीच याच्यामध्ये म्हणता येऊ शकतं. सर, आपण बोलताना एका मोडस ऑपरेंडीचा उल्लेख केला. या प्रकरणामध्ये या नक्की आरोपींची काय मोडस ऑपरेंडी दिसतीये? कारण प्रकरण बघितलं तर तसं सेक्शुअल हॅरॅसमेंटच्या सुद्धा केसेस आहेत किंवा रिलिजियस कन्व्हर्जन या संदर्भात सुद्धा केसेस आहेत. काय एकंदरीत या संपूर्ण प्रकरणात या आरोपींची मोडस ऑपरेंडी होती? नाही, आता बघा, जेव्हा एखादी ठराविक ग्रुप जर टार्गेट करून जर त्यांना त्याच्यामध्ये फसवण्याचं जर ठरवून केलं जातं, तर तीच सगळी फसवणूक असते. आपण याच्यामध्ये अगदी व्हॉट्सअप ग्रुप तयार करणे, पहिल्यांदा इंट्रोडक्टरी थोडे ग्रुप तयार करणे, त्यातून पुढे त्यांना असं सांगणे की आपण हा जो ग्रुप आहे, तर याच्यामधनं म्हणजे हा नंतरचा एक आधी पण प्रायमरी ग्रुप असा की कुठल्या मुलीला केव्हा कसं टार्गेट करायचं, तिचं काय आहे बिहेवियर कसं आहे, असं ठरवून टार्गेट करून मग त्या ज्या काही संबंधित महिला मुली असतील तर त्या कुठल्या आर्थिक गटातल्या आहेत, त्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे का, त्यांना कशा स्वरूपाची मदत अपेक्षित आहे, आणि मग त्यांना मैत्रीचं एक हे उभं करणं, आपण अविवाहित आहोत असं भासवणं, असं सांगणं, काही वेळेस नावं बदलून सांगणं आणि मग त्यानंतर मग त्यांच्याशी मैत्री करून त्यांना काय कॉफीला इन्व्हाइट करणं असेल, सिनेमाला घेऊन जाणं असेल, कुठे एखाद्या ट्रिपला घेऊन जाणं असेल, परत ऑफिसमध्ये लवकर जाण्यासाठी काही वेळेस सवलत लागते, एखाद्या वेळेस सुटीची सवलत लागते, एखाद्या वेळेस प्रमोशन किंवा इन्क्रिमेंटचे विषय असतात, तर असे अनेक विषय असतात. तर मग याच्यामध्ये त्यांना फेवर करण्याचं आश्वासन देणे, तर अशा काय गोष्टी सगळ्या घडत गेल्या आणि मग त्याच्यातनं हे सगळे प्रकार घडत गेले. एकेका मुलीला त्यात अडकवलं गेलं असा प्राथमिक आरोप आहे. एसआयटीच्या पण ह्या सगळ्या गोष्टी समोर येत आहेत. मग ते व्हॉट्सअप ग्रुप कुठले होते, ते कोणी स्थापन केलेले होते, त्याच्यामध्ये कशा पद्धतीचं चॅटिंग होत होतं, तर त्याचा काही बॅकअप हिस्ट्री काढता येते का, या पण गोष्टी केल्या जात आहेत. परत जी एचआर जी याच्यामध्ये कनेक्टेड असल्याचं दाखवलं गेलं आणि त्याच्यातनं तिची अटक पण झालेली आहे. तर त्या एचआर कडे वारंवार तक्रारी काही मुलींकडनं गेलेल्या होत्या की आमची हॅरेसमेंट होते. म्हणजे समजा एखादी गोष्ट सांगितली, प्रपोज केली, ती जर आवडली नाही, त्याला नकार दिला, तर मग त्यांचं पुन्हा मानसिक छळ करणे, अशा काही गोष्टी घडत होत्या. तर त्याचं त्या एचआर कडे ईमेलद्वारे काही गोष्टी कळवण्यात आल्या होत्या, पण तिने पण त्यामध्ये त्या पद्धतीने कारवाई केली नाही. त्याच्यामुळे तिचं इन्व्हॉल्वमेंट या सगळ्या विषयात आहे का, तर हा पण देखील तपास पोलीस करतायत. आणि मग हा जो मूळ विषय आहे, तर हा
अशामुळे समोर आला की एक मुलगी होती, तर ती मॉडर्न असलेली किंवा थोडंसं आधुनिक पद्धतीने राहणारी, जीन्स टी शर्ट घालणारी अशी मुलगी होती आणि तिच्या वागणुकीमध्ये अचानक बदल झाला. मग ती सलवार कमीज घालायला लागली. काय ओढणी डोक्यावर घ्यायला लागली आणि मग तिने उपवास वगैरे धरले. अशा गोष्टी झाल्या. तर घरच्या लोकांना खूप आश्चर्य वाटलं, की असं कसं ड्रास्टिक इतका चेंज झाला. मग त्यांनी तिला थोडं विश्वासात घेतलं. तिला विचारलं, की "काय घडतंय? काय चाललेलं आहे? मित्र-मैत्रिणी कोण आहेत?" आणि मग त्यातून हे समोर आल्यानंतर त्यांनी याच्यामध्ये मग ती माहिती गांभीर्याने घेतली. काही लोकांना ते सांगितलं. मग हे प्रकरण सगळं पोलिसांपर्यंत पोहोचलं आणि विशेष म्हणजे आपल्याला आश्चर्य असं वाटेल याच्यामध्ये, की खराचं जे काही प्रकरण उघडकीस आलेलं आहे, तर त्याच्या किमान 1 महिना आधी हे प्रकरण पोलिसांकडे आलेलं होतं. म्हणजे खराच्या प्रकरणाला तर जवळपास महिना होत आलेला आहे. तर त्याच्या आधी महिनाभर पोलिसांकडे या संदर्भातली माहिती होती. ते खूप बारकाईने आणि संवेदनशील पद्धतीने या सगळ्या प्रकरणामध्ये तपास करत होते. संबंधित मुलींना, महिलांना त्यांनी चौकशीला बोलवलं, त्यांचे स्टेटमेंट्स घेतले. त्यांना समजावून सांगितलं, त्यांना विश्वास दिला, की हे आपण समोर आणलं पाहिजे. असं जर नाही झालं तर अशा अपप्रवृत्ती बळावत राहतील. हे त्यांना सगळं समजावून सांगितलं. त्याच्यातून त्या तयार झाल्या. त्यांनी फिर्याद दिली. त्याच्यानंतर सुरुवातीला 2 की 3 आरोपींना पकडलं गेलं. त्यांचा रिमांड घेतला गेला. त्यांना कोर्टात देखील हजर करण्यात आलं. कोर्टामधून त्यांची कस्टडी घेण्यात आली आणि त्यानंतर पुढचे आरोपी पकडले गेले आणि नंतर हे सगळं पोलिसांनी डिक्लेअर केलेलं आहे. त्याच्यामध्ये ही पण गोष्ट लक्षात आली, की काही महिला कॉन्स्टेबल ज्या होत्या, तर त्या म्हणजे साध्या वेशांमध्ये, महिला मुलींच्या वेशामध्ये त्या कंपनीत वावरत होत्या. त्या त्यांच्या मित्र-मैत्रिणींमध्ये सहभागी होत होत्या. त्या ऑब्झर्व्ह करत होत्या, की हे नेमकं काय घडतंय. त्या WhatsApp ग्रुपवर त्या लक्ष ठेवून होत्या. हां, असं खूप काय-काय घडलेलं आहे. पडद्यामागे खूप गोष्टी गेल्या दीड महिन्यामध्ये घडल्या आणि त्याच्यानंतर हे सगळं प्रकरण उघडकीस आलं. त्याच्यामुळे एका ठोस कारवाईपर्यंत मला असं वाटतं, की पोलीस पोहोचू पाहतायत याच्यामध्ये. आता नेमके आता पुरावे कसे समोर येतात, हे सगळे पीडित ज्या मुली, महिला आहेत, तर त्या त्याच्यामध्ये कशा पद्धतीने टिकून राहतात, कोर्टामध्ये चार्जशीट कशा पद्धतीनं फाईल होतं, कलमं कुठली-कुठली आता तर लागलेलीच आहेत, पण पुढे अजून याच्यामध्ये कसे ट्विस्ट टर्न्स काय येतात, याच्यावर खूप साऱ्या गोष्टी अवलंबून आहेत. आणि जर याची व्याप्ती वाढली, जर याच्यातून हिंमत येऊन जर काही मुली, महिला अजून समोर आल्यात, तर अशी पण एक शक्यता वर्तवली जाते, की अशा प्रकारच्या कंपन्यांमध्ये म्हणजे फक्त आय-टीच असं नाही, वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये असले प्रकार सुरू आहेत का? तर याच्यामध्ये काही कंपन्यांच्या मॅनेजमेंटला विश्वासात घेतलं जातंय, की तुम्ही लक्ष ठेवा काही गोष्टींकडे. कारण जर यातनं म्हणजे जसं शहराचं नाव बदनाम होतं, कंपनीचं नाव बदनाम होतं, सगळ्यांना ते फेस करावं लागतं आणि त्याच्यातनं अनेक वेगवेगळ्या गोष्टी पुढे घडत जातात. हं, तर हे जर रोखायचं असेल, तर हे सगळं सुरुवातीला रोखलं गेलं पाहिजे. कारण जर ठराविक उद्देश डोळ्यासमोर ठेवून जर असं होत असेल, हां, तर ते निश्चितपणे म्हणजे चुकीचं तर आहेच, कायदाविरोधी पण आहे आणि मग त्याच्यातनं मग त्याला धार्मिक रंग जेव्हा येतो, तेव्हा अनेक गोष्टी राजकीय पक्ष त्याच्यात इन्व्हॉल्व्ड होतात, सामाजिक संघटना इन्व्हॉल्व्ड होतात. हां, त्याच्यामुळे त्याला अनेक पैलू ह्या गोष्टीला समोर येत जातात. पण हे तटस्थपणे याच्यामध्ये सगळी चौकशी होणं आणि ते फायनल कन्क्लुजन त्याच्यातनं निघणं हे खूप महत्वाचं ठरेल या सगळ्या प्रकरणामध्ये असं मला वाटतं. सर, अशी स्पेसिफिक प्रकरणं रोखण्यासाठी म्हणजे वर्कप्लेसमध्ये जी होणारी हॅरॅसमेंट आहे वुमेन्सची, त्या संदर्भात विशाखा कमिटी सारखी एक समिती असते प्रत्येक ऑफिसमध्ये, जिथे 10 पेक्षा जास्त सदस्य असतात, ऑफिसमध्ये कर्मचारी असतात. 2013 सालचा तो कायदा आहे. तरी सुद्धा म्हणजे तुम्ही तर म्हणालात की त्या एचआरने सुद्धा त्याची तक्रारीची दखल घेतली नाही, त्यामुळे हे प्रकरण अजून वाढलेलं सुद्धा असू शकतं का? 25 ते 30 प्रकार महिला या पीडित असू शकतात असंही बोललं जात आहे. तर ह्या गाईडलाईन्स नक्की काय असतात आणि त्याचा काय सिरियसली घेतल्या गेल्या नाहीत त्या गाईडलाईन्स, असं काही दिसून आले या प्रकरणात? नाही, या प्रकरणामध्ये विशाखा समितीच्या संदर्भामध्ये स्पेसिफिक असं काही समोर आलेलं नाहीये. पण विशाखा समिती जी आहे तर तिला अगदी नावापुरती असते अनेक कंपन्यांमध्ये. हे मात्र निश्चित आहे आणि अनेक ठिकाणी ती म्हणजे ती कमिटी बनवलीच गेलेली नाही. ती समिती स्थापन केली गेली नाही, जी कायद्याने बंधनकारक आहे. तर त्याच्यामुळे त्याचं पण पालन होत नाही. त्याचं काम ज्या पद्धतीने चालायला पाहिजे त्या पद्धतीने ते चालत नाही. ज्या वर्कप्लेसमध्ये ज्या महिला काम करतात, तर त्यांच्याकडे त्या पद्धतीनं बघितलं जात नाही. हां आणि मग त्याला खरं म्हणजे जो दृष्टिकोन आहे, मानसिक दृष्टिकोन जो आहे, तर तो मला असं वाटतं, की बऱ्याच अंशी त्याच्यामध्ये जबाबदार असावा. कारण आपण जर बघितलं तर हे जे दोघी-तिघं प्रकरण आहे,
नाशिकच्या संदर्भाने जी प्रकरणं सगळी सुरू झाली त्याची सोशल मीडियावर खूप सारी चर्चा झाली. आजही त्या संदर्भातली चर्चा सुरू आहे. तर एक खूप मोठा असा गट आहे की जो महिलांना दोषी मानतोय. ते दोषी असतील नसतील मग त्याच्यातनं पुढे काय कन्क्लुजन येईल हा सगळा नंतरचा भाग आहे. परंतु त्याच्यामध्ये जर महिलांना दोषी म्हटलं, ज्या पीडित महिला म्हणून समोर येत आहेत, जर त्यांना जर दोषी समजलं जात असेल की या महिला मग खरातकडे कशा जात होत्या, या महिला एरंडेकडे कशा जात होत्या, मग याच महिला त्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये कशा काय त्यांना सापडल्या, दुसरं कोणी का नाही सापडलं. हा तर या अशा पद्धतीच्या चर्चा माझ्या मते खूप चुकीच्या आहेत. कारण असं कारण एक गोष्ट म्हणजे ही जी काय फसवणूक आहे कुठल्याही पद्धतीची असू द्या, मग ती खराची असेल, एरंडेचं ब्लॅकमेलिंग असेल किंवा या संदर्भातलं धार्मिक अनुषंगाने होणारं धर्मांतराच्या अनुषंगाने किंवा विशिष्ट टार्गेट डोळ्यासमोर ठेवून ज्या काही गोष्टी घडतायत, तर त्या एकतर मुळात ऑल ऑफ सडन घडत नाहीत. सगळ्यांची मानसिकता एकसारखी नसते. बऱ्याच जणांच्या ते लक्षात येत नाही. आणि जी काय कौटुंबिक परिस्थिती आहे प्रत्येक घरामधली, तर त्याच्यामध्ये आर्थिक परिस्थिती सगळ्यात महत्वाची गोष्ट असते. त्या घरांमध्ये, कुटुंबांमध्ये कम्युनिकेशनचा एक खूप मोठा अभाव असतो संवादाचा. म्हणजे जसं मी तुम्हाला म्हटलं, की हे जे काही प्रकरण आहे, तर ते एका मुलीच्या पालकांच्या लक्षात आल्यामुळे या सगळ्या गोष्टी पुढे घडलेल्या आहेत. मग ते पालक तेवढे संवेदनशील आहेत का? त्यांच्यामध्ये सगळं घराघरांमध्ये एवढं त्यांचं निरीक्षण होतं का बारीक, की बाबा काहीतरी बदल घडतोय मानसिकतेमध्ये किंवा वागणुकीमध्ये? मग आपण विश्वासात घेऊन बोललं पाहिजे. तेवढं विश्वास तरी पालक आणि मुला-मुलींमध्ये आहे का? त्यांच्या पाल्यांमध्ये आहे का? हा खूप मोठा प्रश्न आहे. त्याच्यामुळे त्याला पण अनेक स्टेप्स आहेत, अनेक गोष्टी आहेत. जर खराबचं प्रकरण आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये कुठेतरी गुंगीचं औषध देऊन म्हणजे लोक तर आता इथपर्यंत कमेंट करतायत सोशल मीडियामध्ये, की जे काही व्हिडिओ व्हायरल झालेत आणि जे काय झालं, तर त्याच्यामध्ये कुठेही अत्याचार दिसत नाही, कुठेही बळजबरी दिसत नाही. मग हा प्रकार त्याच्यात मोडतो का? जर आता त्याला जर गुंगीची औषधं देऊन, जर हिप्नोटाईज करून, जर एका मोठ्या प्रोसेस नंतर जर त्यांना वश केलेलं असेल, तर ते कसं त्या कॅमेरामध्ये दिसून येणार आहे? मग त्याच्यामुळे त्याला किती खोलवर त्याचा तपास करावा लागेल, की हा कुठल्या पद्धतीने त्या महिलांना फसवत होता, काय आमिष दाखवत होता आणि त्या ज्या काही महिला त्याच्याकडे येत होत्या, तर त्या कुठले प्रश्न घेऊन येत होत्या? म्हणजे बऱ्याचदा ज्या महिला आलेल्या आहेत, तर ते त्यांच्या नवऱ्यांचे प्रश्न घेऊन आलेले आहेत. की माझ्या नवऱ्याचा असं असं कुठंतरी बाहेर काहीतरी आहे, त्याच्यातनं माझी काहीतरी सोडवणूक करा. मानसिक दबाव असतात वेगवेगळ्या पद्धतीचे कुटुंबांमध्ये पण किंवा आर्थिक प्रश्न असतात, कोणाला काहीतरी सत्तेची लालसा असते. याच्यातून ते आलेले आहेत आणि त्यातून त्यांची ती जी काही गरज आहे किंवा ती ओळखून त्यांचं शोषण झालेलं आहे. मग त्याला शोषण म्हणता येणार नाही का? मग त्याला कुठले तुम्ही पॅरामीटर्स लावणार आहात? मग ते फक्त व्हिडिओमध्ये जे दिसतायत तेच खरं आहे, की त्या पण मागे काहीतरी गोष्टी आहेत. म्हणजे एक असा पण मुद्दा समोर आला पोलिसांच्या तपासामध्ये, की हे जे काही व्हिडिओ तयार केलेत, तर हे व्हिडिओ स्वतः खरातने तयार केलेत. त्याच्यामुळे तो जाधव एक तो ऑफिस बॉय होता. त्याने ते लावलेत कॅमेरे आणि काही गोष्टी घडल्या आणि ते समोर आल्यामुळे सगळा प्रकार घडला. परंतु एक त्याला पण अशी कुणकुण लागलेली होती घरातला स्वतःला, की कुठेतरी आपल्या भोवती पण फास आवळला जातोय आणि आपल्यापर्यंत पोलीस यंत्रणा येऊ शकते, आपण अडचणीत येऊ शकतो म्हणून तो स्वतः हे रेकॉर्डिंग करत होता आणि त्यालाही कुठेतरी नंतर दाखवून द्यायचं होतं, की बघा मी तर काहीच केलेलं नाहीये, जे काय ते महिला स्वतःहून माझ्याकडे आलेले आहेत. तर हे सिद्ध करण्यासाठी त्याने पण असं केलं होतं का? तर अशा अँगलने सुद्धा पोलीस तपास करतायत. त्याच्यामुळे त्याला पण अनेक पैलू आहेत. ते आपल्याकडे जो एक स्त्रियांसंदर्भातला जो दृष्टिकोन आहे, तर तो ओव्हरऑल दृष्टिकोन तुम्ही समाज माध्यमांवर एक नजर टाकली तरी कळेल, की तो दृष्टिकोन काय आहे. तर त्याच्यामुळे त्या दृष्टिकोनामध्ये पण खूप साऱ्या अडचणी आहेत आणि त्याच्यामुळेच महिला पुढे येत नाहीत. पण ज्या आलेल्या आहेत, त्यांचं धाडस, त्यांचं कौतुक करायला पाहिजे. आणि त्यांना उलट एक साथ द्यायला पाहिजे समाजाने, कुटुंबाने पण, की त्या समोर आलेल्या आहेत या सगळ्या प्रकरणामध्ये, असं मला वाटतं. सर, तुम्ही अगदी महत्त्वाचा मुद्दा मांडलाय, की एकतर महिलांचं म्हणजे वर्कफोर्समध्ये प्रमाणच इतकं अतिशय कमी आहे आणि त्यातही असे प्रकार जर कामाच्या ठिकाणी घडत असतील आणि त्यातून एवढं डिमोटिवेट होत असतील महिला आणि समाज माध्यमांवर त्यांच्याबद्दलच एवढ्या घाण प्रतिक्रिया जर उमटत असतील, तर मग कशा पद्धतीने आपण पुढे जाणार आहोत? आणि 33% आरक्षण, 50% आरक्षणाची गोष्ट तर मग दूरच राहिली आहे आणि त्यासाठीच खरं आता हे आरक्षण राहते की काय गरजेचं आहे असंही वाटायला लागलंय. पुढे जाताना आपण जर ह्या सगळ्या मुलांची बॅकग्राऊंड बघितली, आरोपींची बॅकग्राऊंड बघितली, तर सगळे वेल एज्युकेटेड दिसत आहेत. मुली सुद्धा वेल एज्युकेटेड दिसत आहेत. एवढं काय स्ट्रॉंग कनेक्शन असू शकतं धर्मांतरासाठी? म्हणजे इतक्या कशा पद्धतीने ब्रेनवॉश केलं जात होतं, की एवढे एज्युकेटेड असताना सुद्धा नमाज पढणं किंवा मांसाहार करणं अशा पद्धतीपर्यंत ही मुलं पोहोचली होती, किंवा काय मजबुरी होती या प्रकरणामध्ये त्या सगळ्यांची? नाही, हा याच्यातला खरं म्हणजे मुद्दा हाच आहे महत्वाचा, की
आता पोलीस याच्यातलं रॅकेट असेल तर ते सगळं बस्ट करू शकतात का? त्याच्या मुळापर्यंत जाऊ शकतात का? जर रॅकेट असेल तर ते रॅकेट सिद्ध करायला लागेल. ते कितपत सिद्ध होणार आहे हा पण एक गोष्ट आहे. कारण याच्यामध्ये किती लोक इन्व्हॉल्ड आहेत, याला कोणाला कशा पद्धतीचा फायनान्स दिला जात होता का? कारण जे आरोप आता होत आहेत, हा किंवा लव जिहाद असेल, ही जी टर्म असेल, तर ही या टर्मला सुद्धा अनेक जणांचा विरोध आहे समाजामध्ये, की लव जिहाद वगैरे असं काही असू शकत नाही, किंवा काय प्रेमाला कुठली सीमारेषा बंधन नसतं जातीपातीचं वगैरे. हा, तर या गोष्टी एका बाजूला आहेत. हा, जेव्हा काय खरं प्रेम होत असेल, काय त्यांना वाटत असेल, जे काय मर्जीने ठरवत असतील, तर त्या गोष्टी सगळ्या वेगळ्या आहेत. पण जेव्हा त्याला फसवणुकीचा जेव्हा त्याला एक अँगल येतो आणि जेव्हा त्यांना मोहात पाडून किंवा काहीतरी विशिष्ट गोष्टींसाठी आमिष देऊन किंवा गुंगीच्या औषधांचा किंवा एमडी सारख्या प्रकरणांचा, ड्रग्सचा वापर करून जर अशा गोष्टी घडत असतील आणि त्या जर उजेडात आल्या, तर माझ्या मते हा खूप मोठा माइलस्टोन ठरेल. जर ही सगळी मोडेस ऑपरेंडी आणि सगळं नेटवर्क जर उद्ध्वस्त होऊ शकलं तर. आणि तेच माझ्या मते पोलिसांसमोरचं पण आव्हान असणार आहे. कारण याला आपण धार्मिक रंग एका बाजूला ठेवूया, पण याच्यामध्ये कुठल्याही धर्माची लोक असू द्यात, फक्त हिंदू मुस्लिम असंच नाही, तर त्याला कुठल्याही धर्माची लोक असू द्यात, जर हे ठरवून होत असेल, कारण त्याच्यामध्ये मुलींना ब्लॅकमेल करणं, त्यांची व्हिडिओ काढणं, असे पण प्रकार सगळे घडलेले आहेत. आणि जर तशा पद्धतीचे त्यांचे जबाब, त्यांचे स्टेटमेंट्स आलेले आहेत, त्याच्यामुळे जर त्याच्या मागे जर कुठल्या आर्थिक शक्ती असतील, जर त्यांना फायनान्स करणारी काही यंत्रणा असेल, जर त्यांना गाईड करणारी कुठली यंत्रणा असेल, जे आपण केरला स्टोरीमध्ये पाहिलं होतं, तर केरला स्टोरी मूव्ही पण त्यावेळेला हा प्रोपगंडा मूव्ही आहे. अनेकांनी डोक्यावर घेतलं, अनेकांनी विरोध केला. या गोष्टी आपल्याकडे सातत्याने होत आल्यात. तो तो भाग नाहीये. या होत राहणार आहेत. पण आता ही फॅक्ट समोर आलेली आहे. हा काही सिनेमा नाहीये. तो सिनेमा होता. त्या सिनेमातल्या पण तेव्हा पण असे काही आकडेवारी समोर आली होती, की एक 2-3च केसेस किंबहुना घडल्या असतील, मूळ केसेस. आणि त्या खूप जास्त प्रमाणात दाखवण्यात आल्या, की त्या शेकडोने आहेत. त्याच्यावर केरळ सरकारने पण त्यावेळेला खूप मोठं स्टेटमेंट दिलं होतं, की याच्यातली आकडेवारी म्हणजे धूळफेक करणारी आहे वगैरे वगैरे. हा, पण आता हे तर आहे, की आता 7 आरोपी हे सध्या जेलमध्ये आहेत. त्यांना पकडलेले, त्यांच्या विरुद्ध स्टेटमेंट्स आलेली आहेत. त्याच्यामुळे आता किती अजून कोण फिर्यादी समोर येतात का? काही कंप्लेनंट महिला, मुली काही समोर येतात का? ते आल्यानंतर त्यांचे जे काही चॅट्स, ईमेल किंवा ज्या काही गोष्टी फसवणुकीच्या संदर्भातल्या घडलेल्या होत्या, त्याच्यामध्ये एक मुलगा पण आहे, की ज्याचं पण धर्मांतर करवलं गेलेलं आहे. हे असा एक मुलगा त्याच्यामध्ये सामील आहे. तर त्याचे स्टेटमेंट्स, की बाबा त्याचं नाव काहीतरी कृष्णा होतं, नंतर त्याचं काहीतरी विशिष्ट नाव झालं. तर या गोष्टी ह्या, आता हा काही सिनेमा नाहीये. त्याच्यामुळे हा सिनेमा नसल्यामुळे आता पोलीस कशा पद्धतीने तपास करतात, खरोखर ते नेटवर्क किती त्याच्या खोलवर जातात, अन्य काही कंपन्यांमध्ये अशा प्रकारचे प्रकार घडतायत का? आता याच्यामुळे काय झालंय, की याच्यामुळे एक तर नक्की आहे, की सर्व ज्या कंपन्या आहेत, कॉर्पोरेट कंपनी, त्याच्यातल्या मॅनेजमेंट अलर्टवर गेलेल्या आहेत. तर त्या अलर्ट झाल्यानंतर जर त्याच्यामध्ये अजून काही तक्रारी आल्या, काही पुरावे समोर आले, काही व्हिडिओ एव्हिडन्सेस आले, ऑडिओ एव्हिडन्सेस आले, तर याची व्याप्ती वाढू शकते. आणि मग ही जर व्याप्ती वाढली, त्यातून जर काही गोष्टी समोर आल्या, जर शिक्षा झाली आरोपींना, कठोर शिक्षा झाली, तर माझ्या मते हा माइलस्टोन तर ठरेलच. पण याच्या पुढे असे प्रकार घडणार नाहीत. लोक जास्त अवेअर होतील, की बाबा आपण म्हणजे भूलथापांना बळी पडता कामा नये, गोड गोड बोलणं, प्रेमाच्या गोष्टी करणं, याच्यातूनच यांना फसवलं गेलेलं आहे, असा सगळा प्राथमिक अंदाज आहे. त्याच्यामुळे पुढे जाऊन हे प्रकरण आता कसं ट्विस्ट होतं, किती त्याची व्याप्ती वाढते, आरोपींची संख्या वाढते का, फिर्यादींची संख्या वाढते का, अन्य कंपन्यांमध्ये अशा प्रकारचे प्रकार काही समोर येतात का, तिथून काही लोक, कारण समोर येणं फार महत्वाचं आहे. पोलीस तेव्हाच कारवाई करतात, सुमोटो कारवाई अशी नाही होऊ शकत. त्यामुळे या सर्व दृष्टींनी विचार पोलीस पण करतायत. एसआयटी स्थापन झालेले आहे, त्याच्यामध्ये मोठं पथक आहे आणि हे सर्व पोलीस यंत्रणा त्या दृष्टीने तपास करते. किती पुरावे आणि सगळ्या गोष्टी समोर येतात, तर त्याच्यावरच या सगळ्या केसचं भवितव्य अवलंबून असणार आहे.
सर, अशा प्रकारची जेव्हा प्रकरणं पुढे येतात तेव्हा एक प्रकारे मीडियामधून सुद्धा एक वेगळी ट्रायल सुरू असते, न्यायालयात एक वेगळी ट्रायल सुरू असते, पोलिसांवर सुद्धा मोठ्या प्रमाणात अशा प्रकरणांचा दबाव होतो आणि सोशल मीडियाचा जेव्हापासून मोठा उद्रेक झालेला आहे तेव्हापासून तर ते प्रकरण तिथलं स्थानिक न राहता ते पूर्णपणे राज्यभर देशभर गाजत असतं. या सगळ्याचा एक वेगळ्या प्रकारचा दबाव पोलिसांवर देखील असतो. अशातून कशा प्रकारे पोलीस देखील मार्ग काढतायत आणि एकंदरीतच ह्या प्रकरणाच्या आजूबाजूने किंवा पीडित असतील आणि या प्रकरणाच्या आजूबाजूने त्याशी जोडलेले लोक असतील त्यांच्यासाठी ही किती मोठी एक आव्हानात्मक स्थिती असते. हे नक्कीच तुम्ही म्हटलात त्या पद्धतीने पोलिसांवरही दबाव असतो माध्यमांचा, कारण माध्यमांना व्हिज्युअल्स हवे असतात, त्यांना सतत काहीतरी बातम्या हव्या असतात आणि मग ती जर त्या वेळच्या वेळी दिल्या गेल्या नाहीत तर ते माध्यमांमध्ये पण कुरकुर सुरू होते. आपण जर कालचंच उदाहरण पाहिलं तर जेव्हा हे मल्टीनॅशनल कंपनीमधले जे आरोपी आहेत त्यांना जेव्हा न्यायालयामध्ये हजर केलं, तर त्यावेळी तिथं प्रचंड गर्दी झालेली होती नातेवाईकांची, त्यांच्या मित्रांची. त्याच्यानंतर कोर्टरूम मधनं सगळ्या माध्यमांना बाहेर काढलं गेलं की त्यांनी व्हिज्युअल्स घेऊ नये, त्यांनी काही वेगळी टिपणं घेऊ नये, कारण त्याच्यातनं एक ओळ मिळाल्यानंतर त्या ओळीच्या आधारे पुन्हा त्याचं एक वेगळी स्टोरी तयार करायची आणि वेगवेगळ्या पद्धतीनं आणि लोकांना जसं आपण आधी पण याच्यावर थोडं बोललो की अ, हा सगळा जो रोख आहे हा हळूहळू हळूहळू सगळ्या महिलांच्या दिशेने जातो, त्यांना टार्गेट केलं जातं आणि मग त्या पद्धतीच्या सगळ्या चर्चा रंगतात. तर आपण जर बघितलं तर खरात प्रकरणामध्ये पण म्हणजे इथं क्राईम ब्रांचला जी सगळी चौकशी सुरू होती, तर एसआयटी स्थापन झाल्यानंतर लगेचच त्यांनी मुख्यालय एमपीए मध्ये महाराष्ट्र पोलीस अकॅडमीमध्ये हलवलं की जिथे माध्यमांचा संबंध येणार नाही, तिथपर्यंत माध्यमं पोहोचणार नाहीत. हा तर ही काळजी पोलिसांनी घेतली आणि त्यांनी मध्यंतरी एक पत्रकार परिषद घेऊन ज्या एसआयटीच्या प्रमुख आहेत सातपुते मॅडम, तर त्यांनी देखील सगळी माहिती दिली माध्यमांना. तर असं जर वेळोवेळी थोडं ऑथेंटिक माहिती जर येत राहिली तर माझ्या मते माध्यमांना पण एक थोडंसं बरं होईल. त्यांना काही गोष्टी त्याच्यातनं कळतील आणि काही गोष्टी क्लॅरिफाय होतील. बऱ्याचदा सोर्सेसच्या आधारे जी बातमी दिली जाते, जी सांगितली जाते, बातमी सांगितली म्हणजे टेलिकास्ट होते, ब्रॉडकास्ट होते किंवा ती प्रिंटमध्ये छापली जाते. तर त्याचा खूप वेगळा परिणाम होत असतो. जसं आपण म्हटलं, की ज्या फिर्यादी महिला आहेत खास करून याच्यामध्ये, तर त्यांची खूप मोठी वेगळ्या स्तरावरची कुचंबना या ठिकाणी होतेय. त्यांना खूप वेगवेगळ्या अडचणींना सामोरं जावं लागतंय. अशी आत्ताचीच परिस्थिती आहे. हां, तर याच्यामध्ये त्यांचं मनोधैर्य टिकून राहणं आणि त्या कारण असं असतं, की जर हे फिर्यादी शेवटपर्यंत टिकले, जर त्यांच्या स्टेटमेंट्सवर ज्या घडलेल्या गोष्टी त्यांच्यावर जर ते ठाम राहिले, तरच पुढे आरोपींना शिक्षा होणं अशा पद्धतीच्या गोष्टी सगळ्या होऊ शकतील. अजून याची ट्रायल सगळी सुरू व्हायची आहे. याच्या जेव्हा प्रत्यक्ष ट्रायल्स सुरू होतील, त्या ट्रायल्समध्ये जेव्हा फिर्यादी येतील, त्यांचे जाब-जबाब होतील किंवा त्यांचं जेव्हा क्रॉस क्वेश्चनिंग होईल, तर त्याच्यामध्ये पण अनेक गोष्टी घडत जातात. त्याच्यातनं अनेक बातम्या मिळतात. पण मीडिया ट्रायल जो स्पेसिफिक आपण म्हटलात, तर मीडिया ट्रायल याच्यामध्ये होऊ नये. कारण जशी शहरं, गावं ही बदनाम होतात, कुटुंब, समाज बदनाम होतात आणि त्यांना एक वेगळ्या प्रकारच्या मानसिकतेला सामोरं जावं लागतं. त्याच्यामुळे ती सर्व प्रकारे कोंडी होते, कुटुंबियांची होते, त्यांच्या नातेवाईकांची होते. अशा खूप गोष्टी आहेत. तर त्याचं भान पण माध्यमांनी राखावं. सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भातले निर्देश पण दिलेले आहेत आणि पोलिसांनी ज्या पत्रकार परिषदा घेतल्या त्याच्यामध्ये पण त्यांनी सांगितलेलं आहे, की पीडितांची आयडेंटिटी कुठल्याही पद्धतीनं रिव्हील होऊ नये. म्हणजे तुम्ही त्यांचं नाव पण वेगळ्या पद्धतीने घेणं किंवा वर्णन असं करणं किंवा गावाचं नाव घेणं आणि ज्याच्यातनं कळेल, की ती पीडित महिला किंवा मुलगी कोण आहे. तर असं करता कामा नये. अशा पण स्पष्ट सूचना आहेत आणि ज्यांनी ज्या लोकांनी हे सगळे प्रकार सगळे व्हायरल केलेले होते व्हिडिओचे, तर त्याच्यामध्ये जवळपास 4,500 पेक्षा जास्त लिंक्स डिलीट झाल्या आणि बऱ्याच केसेस गुन्हे दाखल झाले. एक 3-4 जणांना यामध्ये अटक देखील झालेली आहे. त्याच्यामुळे आपण जेव्हा व्हिडिओ व्हायरल करतो आणि मोठ्या चवीने ते बघितले जातात, त्याच्यावर चर्चा होते, ग्रुपवर ते टाकले जातात, तर हे कुठेतरी थांबणं आवश्यक आहे. कारण हे जर नाही थांबलं तर हे जे काही डिजिटल फुटप्रिंट हा जो प्रकार आहे, तर हे शेवटी मिटवणं खूप कठीण होऊन बसेल आणि त्याच्यामुळे अगदी मग सामान्य लोक पण याच्यामध्ये अडचणीत येऊ शकतात. तर तेवढं भान हे खरं म्हणजे समाज माध्यमांवर वावरताना सर्वांनी ठेवणं गरजेचं आहे. असं जर झालं नाही, तरी बरीचशी लोकं त्याच्यामध्ये गोत्यात येऊ शकतात. ऑलरेडी आलेली आहेत. हां, त्याच्यामुळे अशा प्रकारच्या लिंक्स, अशा प्रकारचे व्हिडिओ फॉरवर्ड करताना किंवा ते मागताना, स्वीकारताना देखील त्याच्यामध्ये काळजी घेतली गेली पाहिजे. असं जर झालं नाही, तर खूप कठीण परिस्थिती यामध्ये प्रत्येकाच्या भोवती येऊ शकते.
हे मात्र निश्चितपणे सांगावंसं वाटतंय. सर, मुलाखतीच्या शेवटाकडे येताना नाशिकमध्ये जी 3 महत्त्वाची मागच्या महिन्याभरात प्रकरणं घडली ती महिलांच्या संदर्भातच होती आणि ते महिलाच पीडित होत्या त्यामध्ये. राज्यात सुद्धा अशा प्रकारचे प्रकरणं अनेक घडत आहेत किंवा आहेतच, दिसत नाहीत फक्त एवढंच आहे. पण या सगळ्यांमध्ये महिलांकडे कुठल्या प्रकारचे उपाय असतात? अशा प्रकारच्या प्रकरणांमधून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी किंवा कुठे कंप्लेंट देण्यासाठी महिलांकडे पोलिसांच्या पातळीवर किंवा अजून काय कुठले कुठले पर्याय असतात? नाही, याच्यामध्ये पर्याय बरेच आहेत, पण माझ्या मते याच्यातला सगळ्यात पहिला पर्याय हा संवादाचा आहे. की कुटुंबामध्ये संवाद असला पाहिजे. बहीण बहीण, भाऊ भाऊ, आई वडील, जे काय संबंधित असतील घरातले कौटुंब, आपले नातेवाईक जे आहेत, तर त्या सर्वांशी संवाद असला पाहिजे. काय रोज घडतं आहे, समोर काय घडतंय, वर्तमानपत्रांमध्ये काय येत आहे, याच्यामधला अवेअरनेस एक मुलांमध्ये देखील द्यायला पाहिजे. जे टीनेजर्स आहेत तर त्यांच्यामध्ये हा सगळा संवाद घडवला गेला पाहिजे आणि त्याच्याबद्दलचा एक सिरियसनेस, अवेअरनेस आला पाहिजे. किंवा असे प्रकार, अशा फसवणुकी होऊ शकतात आणि आपण त्याला बळी पडता कामा नये. कुठले तरी आमिष, कारण बऱ्याचदा असं होतंय की जे त्यांच्या लक्षात पण येत नाही. म्हणजे माहिती असतं, पण जसं उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो की जर असले प्रकार जेव्हा फसवणुकीचे होतात, तर त्याच्यामध्ये काही ड्रग्सचा देखील वापर केला जातो. जेव्हा काही मल्टिप्लेक्समध्ये वगैरे मित्रमैत्रिणी हे सिनेमांना जातात आणि आपण त्या इंटरव्हेलमध्ये ते कोक आणि अशा काही गोष्टी आणतात. तर त्याच्यामध्ये देखील काही ड्रग्स टाकून अशा पद्धतीची एक वेगळी नशा लावली जाते. एमडी सारख्या ज्या नशा आहेत, तर ह्या इतक्या भयंकर आणि विकोपाला नेणारे आहेत, तर त्याने ते पूर्णपणे त्या संबंधित व्यक्तीच्या अधीन होतात. त्याच्यासाठी काहीही करायला तयार होतात. ड्रग ऍडिक्शन याच्यातनं वाढतं आणि मग ते हे नकळतपणे होणाऱ्या गोष्टी पण आहेत. म्हणजे त्यांना माहिती आहे की हे कशा पद्धतीने ज्यांना फसवणूक करायची आहे, तर ते फसवणुकीचे विविध मार्ग याच्यामध्ये काढत असतात. तर आपण कुठल्या पद्धतीने त्यात अवेअर राहिलं पाहिजे, काय करायला पाहिजे, तर याच्या संदर्भात सतत अवेअरनेस होणं, सातत्यानं बोलत राहणं, संवाद वाढवणं आणि त्यातनं जर काही कुठे अडचण वाटली, भासली, तर मग संबंधित यंत्रणांची, पोलिसांची मदत घेणं. कारण पोलीस तत्पर आहेत बऱ्याच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, मी तर म्हणेन. अनेक हेल्पलाईन आहेत, वुमन हेल्पलाईन आहेत, अनेक नंबर्स आहेत, हेल्पलाईन नंबर्स आहेत. तर त्याच्यावर कॉल करून किंवा प्रत्यक्ष भेटून, की जर तुमच्या आवाक्याच्या बाहेर जर परिस्थिती जात असेल, तर तुम्ही ही गोष्ट एकतर तातडीने थांबवणं किंवा संबंधित पोलीस यंत्रणेला देणं, समोर येणं, हे फार महत्वाचं आहे. आणि त्यातून मग ते सुरुवातीला जर हे रोखलं गेलं, ह्या ज्या काही सगळ्या गोष्टी, या जर सुरुवातीला म्हणजे कुठंतरी शंका यायला पाहिजे. आपण एखादी ऍक्ट करताना आपल्याला कोणीतरी काहीतरी सांगतंय आणि ही व्यक्ती आपल्याला फसवते, असं असू शकतं का? आपण आपल्या थोड्याशा तर्कबुद्धीचा पण विचार करायला पाहिजे, की अशा गोष्टी घडू शकतात का? असं काय भविष्य सांगणारा कोण असू शकतो का? आपल्याला असे काय समस्या असतील आयुष्यातल्या, तर अशी कुठली तरी व्यक्ती जिच्याकडे काहीतरी दैवी शक्ती आहे, ती आपल्या सगळ्या समस्यांचं निराकरण करू शकेल, असं शक्य आहे का? तर हे प्रश्न पण पडायला पाहिजेत. परंतु काही वेळेस असं होतं की इतके प्रश्नांचा बोजा येतो, की त्यातनं मग कुठल्याही पद्धतीच्या स्तरावर लोक जातात आणि मग अशा बाबा लोकांना हेच लोक हवे असतात, की जे आपलं सांगून ऐकतील आणि ते पूर्ण सगळीकडनं निराश झालेले आहेत. तर इतकं निराशेमध्ये जाण्यापेक्षा त्याला सुरुवातीच्या स्टेजमध्ये जर आपल्याला काही त्याच्यातनं मार्ग काढता आला, तर तो जर काढला तर माझ्या मते खूप चांगलं होईल, बरं होईल. आणि ही सवय लागली पाहिजे, याचा अवेअरनेस खूप झाला पाहिजे. तर हाच त्याच्यातला मार्ग आहे मला असं वाटतं. कारण फसवणुकीचे प्रकार हे पूर्वी पण होते, आताही आहेत आणि पुढेही राहणार आहेत. हे काय ऑल ऑफ सडन थांबणार नाहीत. कारण अशा पद्धतीच्याच लोकांच्या शोधामध्ये ही संबंधित लोक असतात. मग सोशल मीडियावरची चर्चा सध्या काय आहे, ती म्हटलं तर काही अंशी बरोबर आहे. जेव्हा ती घसरत जाते तेव्हा त्याला आपण चुकीची म्हणतो, की बाबा तुम्हाला अशी गरजच का पडते, की कोणाकडे तरी जावं, काहीतरी सांगावं, मन मोकळं करावं. बरं, मग तुम्ही घरामध्ये याचा अर्थ मन मोकळं होत नाहीये. अशा गोष्टी आहेत. मुलं आई-वडिलांना मोकळेपणाने सांगू शकत नाहीयेत आणि सगळेजण मोबाईलमध्ये बिझी आहेत. एकमेकांशी बोलायला कोणी तयार नाहीये. हां, तर या ज्या काही सगळ्या कौटुंबिक परिस्थिती आहेत, तर याच्यातनं हा कुटुंबांनाच मार्ग काढावा लागणार आहे. नाहीतर जिथं कुठं वीक, ज्याला आपण काय म्हणतो, एखादा असा जर दुवा मिळाला, कमकुवत दुवा, तर तो निश्चितपणे यापुढेही हेरला जाईल आणि तो अशा गोष्टींच्या आमिषाला आणि अशा गोष्टींना बळी पडत राहणार आहे. त्याच्यामुळे तुमची मानसिकता अधिक प्रगल्भ करणं, थोडी तिला मजबूत करणं,
हाच त्याच्यावरचा प्रमुख मार्ग आहे असं मला वाटतं. सर तुम्ही अगदी खरं सांगितलं की कुटुंबांमधला संवाद हाच अशा प्रकरणांमध्ये फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्स असू शकतो आणि त्यानंतर जेव्हा जेव्हा गरज पडेल तेव्हा तेव्हा पोलिसांची मदत नक्की घ्या. आपल्या आजूबाजूला कोणी काही प्रभावशाली व्यक्ती असतील त्यांच्याकडे जाऊन आणि त्यांना पोलिसांकडे जाऊन सांगायला कोणीही थांबवलेलं नाही आहे. त्यामुळे जर तुम्ही अशा कुठल्या प्रकरणांमध्ये अडकलेला असाल तर नक्की पोलिसांची मदत घ्या. तेच तुम्हाला अशा सगळ्या प्रकरणांमधून वाचू शकतात. सर एवढ्या महत्त्वाच्या विषयावर बोलण्यासाठी आज आपण वेळ दिलात. आपले खूप खूप आभार. अशाच विषयांसंदर्भात पुन्हा नक्की बोलायला आवडेल. आज इथेच थांबूयात. धन्यवाद. थँक्यू निखिल, थँक्यू सो मच. थँक्यू.